मला वाटतं इथूनच जावं एखादं पडलं बिडलं व्हायची पंचायत काय तर चला इथून उतरा हो उतरा जरा उतार आहे ना हो दमाने घेतो तो चल इथंच लावू भाऊ गाडी हो चिखला भाऊ जरा घर लईच हाय फाय दिसतो आपण कमीत कम पाटीला येतं मी तर पाटीलच आपला पाटलाच घर नाही आपल्या पुढचं काय चला मग काय होईने आपण का कमी पार्टी माणसं आहेत का तुम्ही शांत बसा तिथं उभं हे करू आपण पाटील लोक आहेत अखेर आहेत पाटील लोक पण ते चला चांगली असा वहिनी काय सांगता लग्न करायचं मला अरे आता काय तुम्ही हे करता बघू ना पुढचं पुढं बघू चला आता तुम्ही काही शंका निशंका काढता चला बरं पाहुणे आले जरा बरं हे वाटतंय बंगला आहे मोठा त्याला काय राहतो असं टाका टाका नीट टाका टाकू त्याला थोडंसं दम काढा गडबड काय होतं त्याला टाकू दिला टाकू दे सुद्धा निघतो का नाही चपला काढतो बाबा जाऊ दे. समजून तू चपला काढा काय तुम्ही थोडी शांत बसा ना बसा आता का जाऊ मी घरी नाही नाही बस. बस आता बस बस राम 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 खाली तर बसा बसा खाली बसा शांत बस ना दमाने बोल ना बसा खाली बसा पाहुणे हो प्रवास कसा काय झाला बरा आहे ना काय सांगा तुम्हाला प्रवासाची हकीकत तुमचे जे रस्त्याचं कामं नाही झाले त्या पांदीन काय रस्ता पाऊस झाल्यामुळे मरणाचं चिखल आणि मरणाचं परेशान झालं गाड्या रस्ता तुम्हाला कुठं इथं राहायचंय का तवा बरोबर गाड्या आणल्या काय फजिती जलत बघ आता आपलं पूर्वी पावसाचे दिवस आहेत हे जरा थोडं चौकून भरलेलं होतं नाही रस्त्याचे काम सांगा ते बांधून घ्या रस्ता चांगला तुम्हाला काय करायचं त्यांचा रस्ता बांधू द्या तुम्ही पोरगी बघायला आलं राळे सांगितलं रस्ता लय खराब आहे. कशासाठी म्हणतोय? वस्तू बेकार आहे बा तुमचं म्हणजे काय मी कशासाठी म्हणतो उद्या लग्न झालं मग सासरवडी चांगला रस्ता असावा काय तुम्ही सासरवाडी, काय रस्ता बघू दे ना तू थांबून आलं की सासरवाडीत यायला सांग पोरगी बरं बघायला थांबा. होईल होईल रस्ता पण होईल फाईन रस्ता आहे का? काय त्या बजेट पडलेले त्या फाट्यापासून काय खराब रस्ता आहे मरणाचा बजेट पडलेले पण आता काय आहे, हे गुत्तेदार बदलत राहते ना त्याच्यामुळे काम थोडस मागं पुढं होत राहत नाही रस्त्याचं काम व्हायलाच पाहिजे होईल 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 आमच्या 100% बाहेरच्या लोकांनी यायचं तुमच्या गावाला नवरदेवाची सोयच होणार 100%. अरे बा काळजी नाही करायची श्याम जर पलीकडून उभं रे पाहुणं ये जरा अलीकड बोलू दोन गोष्टी पाहुण्याला किडनॅप करीत नाहीत ना नाही 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 नवरदेव चांगला आहे ना व्यवस्थित नाही, नाही, नवीन पद्धतीनुसार विचारलं हे कोण आहे चिकनाचा कडा आहे मानू नका चोपडा आहे नाही पोरगा अगदी देत नाही पोरगा काय बघायचंय काय चवळीच्या शेणावाने गावाला कट पोरगा आहे नाही असू द्या ते दिसतोय चांगला हिरो आणि पण थोडस वागण्यात तुगण्यात व्यवस्थित आहे. पाहुणे हो बोला ना पोरग बरं आहे ना व्यवस्थित पोरग छान आहे अगदी चवळीच्या शेंगासारखं पुन्हा एक नंबर हुशार आहे काय ना चांगला दिसायला अरे, पण ते दिसायला बस हिरोवानी दिसतंय पण व्यवस्थित असलं म्हणजे बरं आहे नाही नाही पोराला काय पाहायचं नाही पोरग एक नंबर हुशार आहे पुन्हा असं आहे का पोराला काय पाहायचं नाही पोरगला जबरदस्त आहे पुन्हा बरं एक बोलतो हा ते उग उतावळा नावरान गुडघ्याला बाशिंग होऊ नये नाही याच्यासाठी मी जरा तुमच्या बरोबर दोन गोष्टी बोलवतोय जरा आता कसं आहे नवीन पोरायचं कसं असतं तुम्हाला माहित नाही होय. हा 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 आता नवीन पोराला जास्त लग्नाची हौस असते हा हा त्याला फक्त लग्न 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 ते आमच्या काळात असं नव्हतं बुवा. हे आमच्या आई वडीलच जायचे मुलगी बघायला हा आणि तिकडच ठरवायचे तेच पास करायचे तेव्हा पोरं जात नव्हते बघायला अहो लग्न झालं तरी वर्षे दोन दोन मुलं होस तर नवरा बायकोचं बोलणं नसं नाही नाही ते पण पाहायला आता काय हे गेलं होतं. काय मोबाईलचा जमाना आहे आता काय खरं झालं नाही अवघड आता गोष्ट. मला सारं जरा वेगळंच दिसत आहे हे अवघड होऊन बसले आता हे पाहिल्यासारखं राहिलं नाही हा उग काही गडबड काही होऊ नये नाही गडबड काय होत नाही
वहिनी काय आता थांबा ना. ऐका ना काय काय द्यायची नसेल पोरगीचं जाऊ द्या बरं. हो थांबा ना तिला येऊन तर द्या बाहेर बघू द्या. याला लयच गडबड आहे राव. लयच गडबड. काय? पाहुणे हो तू लग्नाच टायमाला अरे त्यांनी नाही असं येड्यावानी मग केलं. हा येडं नाही हिला विचारतो कसा न बसलो होतो मी सुशिक्षित शांत असलो बसलो. कारण भाऊला झोप येऊन देत नव्हतास तू. नाही काय मला असं बघायला कसं. लागतं तेव्हा शांत. मग हा. जरा माझ्यासारखं बस पाहुणे राव येईन पोरगी पाहिजे. ये आपल्या छोट्या दीदी जवळ पाणी बिणी पाठवून द्या बरं कुणाजवळ तरी. पाठवलंय ना हा हे पाहुण्याला पाणी लागत ना प्रवासात दमून आलेत पाहुणे हे जावय बापू. असं काय काय झालं? बिस्लरचं पाणी पाहिजे आपला पाटलायला. ठेव ठेव अरे पाटला काय होत नाही पी हेच काय होत नाही हे पाणी पी पे काय नाही होत. काय तुम्ही आपण पाटलेल करा ना. मग काय कुठं बिसलेली असते का आता पाहुणे इकडे हा, तसं पी. मिळेल तसं जा प्यायचं आपल्या रेश मला नटायचं सांगा. पे पाणी प्या पाणी सगळे यांना द्या मी पेलं बाबा. प्या 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 पितोय पाणी. उडत नाही पाणी असं नाही नाही तुमच्या. पाणी बिनी भरपूर आहे आता पाऊस लय झाला यावर्षी हो आणि शुद्ध पाणी असतं आमच्याकडच्या विहिरींच. हे नाही तर सांगा कुणाला. हा दीदी घेऊन जाय तांब्या गेलं घेतलं पाहुण्याने आता पाणी बिनी घेतले आता चहाची तयारी करा म्हणावं. जा आतमध्ये सांगावं रेशमाला हा हा सोयाबीन चहा काय चहा घेऊन म्हणते ये म्हणावं. काय म्हणले पाहुणं म्हणलं सोयाबीन काय म्हणतोय सोयाबीन चाललंय राडा झाला यावर्षी. पावसाने आता कापूस बिपूस कसा तरी वाचवायचा प्रयत्न चाललाय. काय पावसाने लय परेशान हा केलं ना ते जरा उन्हाचा त्याला मारा करून थोडस हा ना हे कापूस नाही तर ते बी वायाला गेलं असतं पण वाचीलाय काहीतरी प्रमाणात या वर्षी जरा. मग काय या पावसामुळे लय फलन झाला हा हा ते याचायचा आणि पुन्हा वाळू घालायचा आणि पुन्हा लय- इकडे लय- टाकायचा काय ही ढगफुटीमुळे आली सोयाबीन लोकांचं वाहून गेलं सगळी बियाजारी मग काय तर लय राडा झाला या पावसाने वर्षी. लय नुकसान झालं भरपूर लय 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 नुकसान झालं या आता उघडला पण बरं होईल तिच्या यायला वर्षी. हा हाय उघडायच्या माग उघडलाच म्हणायचं आता. आता उघडलाच पण आता काय आहे, ते झालेलं नुकसानाचं काहीतरी हा भरपाई वगैरे असं आता काहीतरी मिळालं सरकारने म्हणजे बरं सरकारने होईल. दिलं म्हणजे बरं होईल नाही देणार आहे सरकार. देईन का हो त्याला हा ना. काय बघायची बुवा. तेच ना तिच्या यायला काय लय बेकार नुकसान हा आहे म्हणजे लग्न याचा खर्च जरा हा धामधडक्यात जरा वाढवून करता येईल. हा अरे चहा वगैरे घेऊन ये पाहुण्याला. बर बर ये लवकर. तशी माझी रेशमा बर का हा दिसायला येडा माय वागायला पण दिसायला लय चितार आहे बर का. असं आहे का हा आणि लय हुशार आम्हाला मग तशीच मुलगी पाहिजे ना आणि कामाला बी लय लय हुशार आहे कामाला. येडी तर नाही ना पोरगी. नाही नाही मागवाय, मागवाय. नाही, 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 नाही. आम्हाला पाहिजे बघू अहो, आता. येडा माय आम्ही लाडानी म्हणत असतो. हा हा तसं बघ म्हणू ते नका, काय येडा म्हणते ती. आणि तसं ती लय हुशार आहे. म्हणते ते येडी फिडी नाही चांगली पोरगी हा लय हुशार आहे बघ. आणि दिसायला लय चितार आहे माझी मुलगी. तू येडा माय म्हणतो तूच लय येड्यावानी करायला लागला. नाही 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 आणि लय हुशार. बघ हुशार आहे. शाळात हुशार स्वयंपाकात हुशार सगळ्यात हुशार. सर्वात हुशार. शिक्षणाला कशी शिक्षणात ती पहिलीच आलेली बरं पहिला नंबर. म्हणजे पोटातून नाही 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 नाही, पहिलीपासून बोलतेच ना थांबा. सोय. पहिलीपासून आलेली. कोण आहे तुमचं हे पुतणे आमचे. कुठले आहेत का हो काय शेतीच करतील का नाही नाही मग धंदा पण आहे शेती आहे ते काय कमी नाही. असं आहे ना हा आणि तर आपले बोलून घेतलेत हा 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 पाहुण्या रावळ्याच्या बस उठीसाठी. हा हा माणसं लागते हा लागतेत ना मग आणि ह्यांचं जरा परिचय सांगा कसं कसं आहे काही बोलले नाही जास्त. हे आमचं थोरलं पोरग आहे बरं 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 नवरदेवाचं हा ते ही त्यांची नवरदेवाचा भाव आहे म्हणायचं हा, मोठा. आणि ही बरं. त्यांची बायको मिसेस आहे पोरगा काय शिकलाय पोरगा नोकरला आहे कशात. पोरगा त्या ह्याच्यात लागलेला आहे आपलं बँकेत तुमच्या बी बँकेत- लक्षात बँकेत. राही ना आपण पाटीला असून काय लक्षात ठेवणार आता तुम्ही. हे काय काय बरं, लक्षात ठेवा बरं. शेती किती आहे. शेती आम्हाला 30-40 एकर शेती आहे. बरं बरं काय धंदा. धंदा आता नोकरी आहे पुन्हा ही जमीन आहे ही जमीन करायची पंचायत आहे ना आम्ही धंदा कुठे हेच पैसे ठेवायला जागा नाही असं 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 बँकेत पैसे वाटायला पैसे. बरं बरं पण बाबा एवढं जर असन हा तरच माझी पोरगी मी देईन तुम्हाला. नाही नाही काय अडचण नाही नाही. तर आणि हो आमच्यात अजून काय एक. कमी वाटलं. मागवाय मागवाय अजून एक अजून एक बसा. मागवाय माझी बस मुलगी शांत. शेतात जाणार नाही. नाही अहो, पोरगा- एवढ्या गोष्टी असल्या
हो असं काय आपलंच कडे हे जमवायचं ऐका नाही. ना ऐका हा. जमिनी तरी आम्ही लोक कोण काम करून घेतो हो. आता ही माझी सुने हा, हा. हिला अजून रान माहित नाही कसलं ते. विचारा तुम्ही. आम्ही लोक बरं. गरज नाही ते रानात जायची आमच्या बाया जात नाहीत का बर 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 रेश्मा काय रेशमा लावलं चहाचा सांगा ना काय घेऊन गडबड करत राव हे. चहा आणा. तसं एवढा काय चहा पेला नाही का कधी थांबलं जरा तसं येण्यासारखं नाही येतोय पाहुणे बाटल्याची इज्जत हा जरा गरम होत माणसं होता काय कळतं काही असे हात बीत पोळत असते नवीन माणसं लेकरायची चहा पी चहा घ्या चहा घ्या. घ्या चहा घ्या घ्या चहा घ्या घ्या टपाटपा चहा घ्या पाहुणे घ्या ना चहा चहा कर काय बघा घ्या टपाटपा पाटील चहा पी चहा घ्या. बघायचा चेहरा लाज येते कसं व्हायचं रे घ्या ना चहा बर घ्या श्याम नाही दिला काय घे चहा नाही चहा कसं झालाय ऐ, चांगला झालाय अरे चहाच बघतोस का काय बघतोय तू येड्यावर नको ना चहा करू विचारलाय तिने मग सांगत होतो चहा चांगला झालाय. इकडे माणसं आहेत सांग ना पाहुणे बसले तर हे जाऊ गडे भावाच माया तुम्हाला पटली ना विषय संपला लयच घर पडे वहिनीला पटली ना तू जाऊ दे बाबा जाता हिशोबाने चालतंय तुला आवडली ना पण मला आवडलं. भारी चालतंय बघू मग आपले काय हुंडा बिला नको बघ आता पोरगी मत ए यार हुंडा घ्यायचा आहे आपण पाटील लोक तर मी कसा 25,000 रुपये हुंडा घेतला होता तू याची काय टायमाला पुरी भेटत आता भेटायची इथं पंचायत आहे प्रॉपर्टी कसली आपली 2-4 फोर व्हीलर काय तू शेवढा का म्हणतो उतावळा झालाय लग्नाला रे पुरी पुरीच्या भेटायला पुढं तिथं तू चाललंय पाटील लोक आम्हा पाटलाला काय कमी आहे आपल्याला नाही घ्यायचा हुंडा नाही घ्यायचं बरं, चालतंय तुझ्या हिशोबाने आणि काय तरी कुठं एक हुंडा घेणं म्हणजे हा का तुमच्याकडे कोणी बाय माणूस नाही का ते काय आहे पाहुणे बाई कप ठेवा ती मुलगी लहान असतानाच कप ठेवा तिची आई सोडून गेली हा हीच माझा मुलगा आहे आणि हीच माझी मुलगी आहे. बरं दैवयोगाने आपलं जर जमलं तर चांगलं सांभाळा भाऊ आपल्या पुरी चांगलं सांभाळते तो हो, आता मी पण काय सुनच आहे ना मला पण चांगलं सांभाळते असं आहे का तुमचं बी आई सारखं लक्ष असू द्या हा नाही आमचं तसं नाही हा विचारते अगदी लेकीसारखे सांभाळतो आम्ही सोनाला लेकी बरं, सारखं हा बरं, आता मी पण सुनच आहे ना मला पण चांगलं सांभाळते असं आहे तसं का हा आमची चांगलं आहे, त्याचं टेन्शन नाही त्याचं काही टेन्शन घेऊ नका बर बर काही प्रश्न विचारायचे आहेत का मुलीला काय मी नाही आता ह्यांना थोडस बोलू द्या मग असं आहे का बर साईडला बोलावून थोडं साईडला बोलू. नवरदेव म्हणून. काही प्रश्न विचारायचे हो, आहेत का वर्गा. बरं विचारा आता ना आधुनिक फॅशन नुसार काय बाबा आता सगळं बदललंय हा, बरं, पाठवा बरं, काय पोरीला. हरकत नाही. चालतंय पोरीला पाठवा ना. हा बर बर तिला म्हणा तुम्ही रेश्मा बघ बर काय प्रश्न विचारते ते जाऊ का हो बघा काय म्हणते ते विचारून घ्या जा जा घाबरू नको काय नको हा तू पण विचार त्यांना आता एवढं पाहुणे बाईने गॅरंटी दिली म्हणल्यावर नवरदेव बराच दिसतो आता ते त्यांचं सांगायचं लग्न होणार लग्न काढते पदर जाऊ दे बोलू आपण मस्त पैकी काय बोलायचंय बोला तुझं नाव रेश्मा नाव एकदम मस्त आहे नावातच दहशत आहे मग असणारच शिक्षण काय झालं माझी 12वी झाली आहे BCS ला फर्स्ट इयर चालू आहे मस्त आहे की. तुम्ही काय करता मी बँकेमध्ये कशाला पैसे वाटायला कॅचर ओ अच्छा अच्छा आणि आम्ही पाटीलच आहे त्याच्यामुळे काय आम्हाला कमी नाही आहे पाटलाचा रुबाब म्हणजे एक नंबर आपला काय रुबाब आहे नेमका आमच्याकडे गाडी आहे फोर व्हीलर आहे जमीन आहे पाटील म्हणजे हे जुन्या काळातून परंपरा एक मोठी आहे आमची हा अच्छा म्हणून पाटील पाटील नाही आम्ही आहेतच पाटील आमचं कडक राहणीमान कडक कपडे घालणं दहशत राहणं हे पाटलाचं पहिल्यापासूनच स्वभाव आहे असं अच्छा कडक राहणीमान एवढं काय पण पाटलाचं रुबाब गाजवायचं हे बघ की घडी आहे वॉच आहे मस्त पैकी तुझ्याकडे काय आहे माझ्याकडे माझा स्वाभिमान आहे तुझ्याकडे आहे का
अशी घड्या असे घड्या आणि असे कपडे घालून आम्ही नाही एवढं माज मिरवत. पाटील पाटील काय पाटलाचं एवढं? पाटलाचं सगळं पाटलाचा विषयच खोल आहे. पाटलाचा विषय खोले. तुझ्याकडे काय आजपासून नव्हतं हे की मी स्वतः कमवलंय. मी स्वतः कमवलं असतं ना तुला म्हणले बी असते पाटील, पण तुझ्या आजी आजोबांनी कमवलेलं येते. आहेच ना, ती परंपरा आहे आमची गादीशाही. गादीशाही एवढं काय मग माझं हिरवायचं पाटलाचं? तुला काय कळणार आहे पाटलाची किंमत? गरीब असावा पण तो स्वाभिमानी असावा, कष्ट करून खाणारा असावा, पण असा पाटला पाटील मी असा आहे मी तसा आहे असं का मिरवायचं? एवढं काय आहे तुमच्या आहेच रुबाब. आहेच रुबाब. ॲटिट्यूड असणारच आहे आमच्यामध्ये. आहेच हा आम्ही attitude तसे. माझ्याकडे चालणार नाही. एवढं काय असा मुलगा हवाय तो शेतात कष्ट करणारा असावा, हमाल असावा, पण स्वतःच्या कष्टाने त्यांनी मिळवलेला असावं. असं बापाच्या पैशावर नाही घरी केलेलं. आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार. आणि तुझ्यासारखे ना पाटील असे 56 बघितलेत, कळलं ना? मला असे पाटलाचे थळ ना कितीतरी येऊन गेलेले. मला नको आहे पाटलाचा रुबाब. आपला मुलगा हवा कसा? स्वतःच्या कष्टाने आणि असं पाटील आणि दुसऱ्याच्या बापाच्या पैशावर असं मात जिरवणार असं नकोय मला. असं पैशाचं घमंड असणारा ना मुलगा अजिबात नकोय. कारण तुम्ही एक कष्टाळू आणि स्वतःच्या पैशावर जगणाऱ्याच मुलाशी लग्न करा, कळलं ना? चल कर कर. अरे तुझ्यासारखी अशी लाईन 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 ऐश्वर्या राय आणि तुझ्यापाशी काय एवढं हा, राहिलं? या चेहऱ्याला बघून ऐश्वर्या राहणार आहे. जा निघ, मला पण नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. जा. हो चला उठा उठा. कसे उठा उठा. काय झालं? उठ ना. काय झालं? नाही, नाही. आता लग्न नाही करायचं आम्हाला. अरे झालं काय पण? यार काय झालं पण नेमकं? तू असं कमून करतो इथं? अरे घरी आपल्या इथं पैसे उतरायला माणसं तर, आणि तू इथं एवढी गडबड कमून ते करतो? पैसे उतर सांगतो तू. चल बरं. अरे लय अवघड आहे बरं. चला अरे काय झालं? यायचं का मी जाऊ एकला? जाऊ दे, जाऊ दे. चला 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 काहीतरी खटकला. चला जाऊ द्यायचं. जाऊ दे, जाऊ दे. काही गरज नाही. ह्याला लई घमंड आहे पैशाचा. अर्धा म्हणतील ना असं ए, कमून करतो. पळपळी मला लग्न नाही करायचं त्याच्यामुळे मला जायचं आज. पळतो सारखं. मी सटकली आता. पण करू तू नको. आपलं काय इमेज तू काय चल. जाऊन केली सगळी. बर बर चला. बर बर पुढं थांबा. जाऊ दे का वाश वळी तो स्टँडवरच वळी तू. स्टँडवर हे पण वर. आपल्याला तरी कुठं कमी आहे. हे तर अवघड झालंय गाड्याचं.